तर वाल्मिक कराडवर मोक्का लावत बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी कारवाई आज करण्यात आली। हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटीनं म्हटलं, तर यानंतर आता सीआयडी वाल्मिक कराडची कोठडी मागण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर त्यामुळे आता मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी कराडच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच घट्ट झालाय, तर कराडचे पाय आणखीनच खोलात गेलेले आहेत। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा सर्व पक्षांनी कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली होती। आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखीनच वेग येत असल्याचं दिसतंय। सभागृहामध्ये मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता। तो एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील। पोलीस यंत्रणेने तपासाचा भाग म्हणून जे पोलीस यंत्रणा तपास करते, तपासामध्ये त्यांना ते दोषी सापडले असतील, त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे ह्याचा जी मोकोकाची कारवाई झालेली आहे, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतला तपासाचा भाग म्हणून एक त्यांचं जिद्दीने काम केलेलं आहे। तपासामध्ये त्यांना जे सापडले त्याचाच एक भाग आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही। जे दोषी असतील, जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतंय का नाही, होतंय की नाही, होतंय की नाही। वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, सीआयडी मार्फत करते, एसआयटी मार्फत करते, अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत। ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली ही टोळी, कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत। इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं। राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं। हे मुंडेचे लोक आहेत, हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत। हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायचा आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे। ते करतील ही आशा सुद्धा करावंच। यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा। बीड ही परळी मुक्त करून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।